अभिजित शेजूळ मित्र चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची ती घंटा बटनही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील। निरगुडपाडा आणि हर्षेवाडी हे दोन गाव हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी आहे। लक्षात ठेवा, निरगुडपाडा आणि हर्षेवाडी। त्र्यंबकेश्वरहून इगतपुरीकडे जाणारी बस ही निरगुडपाडा या मार्गे जाते। ही बस सकाळी 8 वाजता असते। निरगुडपाडा या ठिकाणी उतरून आम्ही किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरू केला। चल रे प्रशांत। शुभप्रभात मित्रांनो। आणि खतरनाक ट्रॅक आहे हरिहरगडचा। जेवढं आपण म्हणतो, जेवढं ऐकलंय हरिहरगडाबद्दल, खरंच तेवढं खरं आहे। ट्रॅक करायचं म्हणलं तर हरिहरगड आणि कलावंती प्रबळगड एकच नंबर। कसं आहे प्रशांत? खतरा खतरा ट्रॅक एकदम। आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं हरिहर किल्ला करायचं, आणि माझं स्वप्न आज पूर्ण होतं आहे। खूप खुश आहे मी। प्रशांत, कसं वाटतंय ट्रॅक करून हरिहरगडचा? हां, फुल एन्जॉय। चला आता पुढे थरार तर आणखी मोठा आहे हरिहरगडाचा। पायऱ्या तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असतील। दमछाक लागला, दमछाकचा आहे। चला पुढे। तर मित्रांनो, आपल्यासारखी दुर्गप्रेमी पण भेटतात आपल्याला हरिहरगडच्या रस्त्याने। आणि बघू शकता कोण कोण कुठून आलंय। आम्ही जरुडीवरून आलोय। अमरावती जरुडी म्हणजे औरंगाबादपेक्षा पण पलीकडची साईड। इतक्या लांब। आणि कोणी डबल आलंय का हरिहरगडला? नाही, पहिल्यांदाच सगळ्यांचा। आणि येऊन कसं वाटतंय? जो कोणी किल्ला प्रेमी असेल, ज्याला ट्रेकिंगची आवड असेल, तो नक्की या किल्ल्याला पुन्हा परत भेट देईल। दोन्ही साईडनं खोमण्या आहे। त्या खोमण्यामध्ये असा हात टाकून आणि नंतरच वरती चढायला सुरुवात करायची। तुमचा हात जर बाहेर निघाला आणि तसं जर तुम्ही प्रयत्न केला चालण्यासाठी, तर खूप अवघड होईल। कारण जीव जपून सुद्धा वरती हरिहरगडाचा ट्रॅक करायचा आहे ना, तर मग खोमणीमध्ये हात टाकूनच वरती जावं। जे आपण म्हणतो ते दुर्ग संवर्धन करतात। आणि माझं स्वप्न होतं हरिहर किल्ल्याचे ट्रॅक करायचा। ते आज स्वप्न पूर्ण होत आहे। पण त्यापेक्षा पण मोठं स्वप्न माझं पूर्ण झालं आहे, ते म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान, त्यांची जी टीम आहे, त्यांना मी इथं भेटलो आहे। आणि खरंच मी माझ्यासाठी भाग्यवान मानतो आहे। कारण जे चेहरे आपण यूट्यूबवरती बघतोय किंवा जे नकळत चेहरे जे आहेत त्यांचे ते दुर्ग संवर्धन करतात आणि किल्ल्यांचं पावित्र्य राखण्याचं काम करतात
आपल्यापेक्षा किंवा आम्ही फक्त ट्रॅक करतोय गड किल्ले यूट्यूबवरती आम्ही दाखतोय त्यापेक्षा खूप मोठं मोलाचं काम ही टीम करते. त्यांच्यासाठी खरंच खूप मोठं सॅल्यूट आहे. त्यांचे आपण मनोगत जाणून घ्या आणि ते कुठल्या कुठल्या किल्ल्यावरती त्यांनी संवर्धन केले आहेत त्याबद्दल कोणीतरी एक जण सांगतील त्यापैकी त्यांनी. आणि हा माझा छोटा भाऊ आहे, आम्ही सोबतच ट्रॅक करायला आलो आहे आणि हेच खरं तर ट्रॅक करायला येतात पण हे खूप मोठं मोलाचं काम करून जातात. यांना आपण लाख वेळेस आपण सॅल्यूट करू शकतो तरीसुद्धा कमी पडतील. आपण जाणून घ्या, तुमच्यापैकी एखादं कोणी सांगू शकता. जय शिवराय. जय शिवराय. सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक विभाग दुर्ग संवर्धनाचं काम करते आमची टीम. सह्याद्री प्रतिष्ठान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुर्ग संवर्धनाचं गड किल्ले संवर्धनाचं काम करते. ज्या महाराजांनी आपल्याला एवढे सोन्याचे दिवस दाखवले केवळ त्यांच्यामुळे आपल्याला हे चांगले दिवस बघायला मिळाले आणि म्हणून आपण हे दुर्ग संवर्धनाचं काम आमचं प्रतिष्ठान करतं आहे. असे अनेक संघटना आहे का ते पण दुर्ग संवर्धनाचं काम करतात तसेच आम्ही करतो. आणि आमचं हे जे सह्याद्री प्रतिष्ठान आहे या सह्याद्री प्रतिष्ठाननी अनेक किल्ल्यांवरती सागवानी दरवाजे तोफखाना तोफगाडे बसवण्याचं कार्य आत्तापर्यंत केले. आता 12 जानेवारी माँसाहेब जिजाऊंची जयंती आहे आणि त्याचं औचित्य साधून हरिहर किल्ल्यावरती इथे महाद्वार आपण बसवणार आहोत. आणि त्याच्यासाठी आमचे सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक आमचे हुकुम श्रमिक सर आणि नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे सर यांच्या हस्ते आपण हा उद्घाटन सोहळा करणार आहोत. आणि माझं तमाम शिवभक्तांना आव्हान आहे, एक विनंती आहे, आव्हान पण आहे की आपण 12 जानेवारी 2020 पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता या दरवाजाचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी होणार आहे. तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि या सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि त्याचप्रमाणे जे आपण दुर्ग संवर्धन करतो दुर्ग संवर्धनामध्ये पण आपण सहभागी व्हायचं आहे. सह्याद्री प्रतिष्ठान नावाची एक लिंक आहे, त्या लिंकवरती जाऊन आपल्याला आमच्या सह्याद्री प्रतिष्ठानचं कार्य आपल्याला बघायला मिळेल. जय शिवराय. जय शिवराय. पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणमर्द धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेबांचा विजय असो. पॅच असे 5 आहे ना, तर एक से बढ़कर एक आहे आणि खरंच एकदम थरारक पॅच आहे. पहिले एक छोटा पॅच लागतो जे पायऱ्याच्या खाली आहे, तो एक पार केला. नंतर पायऱ्याचा पॅच आहे तो सुद्धा खूप अनुभवी आहे आणि खूप थरारक आहे. आणि त्यानंतर वरती आल्यानंतर प्रवेशद्वारावरनं आतमध्ये आल्यानंतर हा जो पॅच आहे हा सुद्धा खूप अवघड आहे, जपून चालावं लागते खूप. कारण इथून जर थोडंसं जरी मिस्टेक झाली तर ह्या दरीमध्ये डायरेक्ट कोसळतं. त्यामुळे इथून कधी पण सावकाश या. हरिहरगडाचा शेवटचा पॅच जो खूप अवघड आहे तो पूर्ण झाला. थोडासा जीव आला आहे का आपण अवघड ट्रॅक करू शकतो आणि सिनेमॅटिक शॉट घेऊ शकतो. फक्त काळजीपूर्वक मी घेतलेले. कृपया अनुभव असेल तरच तुम्ही असे सिनेमॅटिक शॉट घेऊ शकता, खास करून मराठी यूट्यूबर. चला आता वरती हरिहरगडाचा पठार बघायचा आहे. चल प्रशांत. प्रकारे हरिहरगडाचे सर्व पॅच कंप्लीट झाले आणि आता आपण आलो आहे शेवटी हरिहरगडाच्या पठारावरती. आणि इथून जे व्ह्यू दिसतोय ना, अविस्मरणीय. माणूस कोणीच विसरू शकत नाही. जे हरिहरगड किल्ल्यावर आले ते मनामध्ये घर करून जातो हा किल्ला.
हरिहर हा नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा आकर्षण असलेला किल्ला आहे. हरिहर किल्ला अतिप्राचीन सातवहन काळातील असावा. पुढे अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजी राजांनी 1636 साली त्या शेजारच्या त्र्यंबकगडासोबत हरिहरही जिंकून घेतला. नंतर त्याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी तो गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. शेवटी 1818 मध्ये हरिहरगड मराठ्यांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. हरिहर गडाला कातळकडा खूप लाभलेली आहे, त्यामुळे तटबंदीची या गडाला आवश्यकता नव्हती. त्यामुळे तटबंदी कुठेच दिसत नाही आहे. प्रवेशद्वार पहिला आणि दुसरा प्रवेशद्वार लागतो आणि तो पॅच आपण बघितला कशा प्रकारे. आणि त्या टोकावरती जायचं आपल्याला. त्या ठिकाणी आहे आपला भगवा झेंडा आणि बघा कसा डोलामध्ये फडकतो आहे. आता आपल्याला त्या टोकावरती जायचं आहे आणि आपला पूर्ण त्याला हरिहरगडाचा बालेकिल्ला पण म्हणू शकतो आपण. तिन्या टोकावरनं संपूर्ण परिसर दूरपर्यंत परिसर दिसू शकतो, कारण खूप उंच टोक आहे. तिथे टोकावरती गेला आहे की आपला हरिहरगड पूर्ण बघून होतो. आणि त्यानंतर पुढं खाली उतरायचं आहे. जेवढं चढणं अवघड आहे त्यापेक्षा पण दुप्पट उतरणं खूप अवघड आहे. त्यामुळं तो थरार पण पुढे बघा. चला आता. सर्व परिसर दिसतोय. ब्रह्मगिरी पर्वतरांगा, जवळपास बरेचसे या ठिकाणी किल्ले पण दिसत आहेत. त्र्यंबकगड आणि उटकगड आणि ब्रह्मगिरी किल्ला पण दिसतोय. आणि इथनं सर्व व्ह्यू दिसतोय. दूरपर्यंत नजर जाऊ शकते, पण धुक्यामुळं लांबपर्यंत नाही बघू शकत आपण. पण बराचसा भाग दिसतोय. हा समोर डॅम आहे हरिहरगडाच्या पायथ्याशी असलेला, आणि इथनं दिसतो तो खूप परिसर मोठा. मित्रांनो, हरिहरगडाचा हा ट्रॅकिंग आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओचे जे थरारक आणि जे खतरनाक व्हिडिओ जे घेतले होते ते तुम्हाला कसे वाटले ते कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि हरिहरगडाचा ट्रॅक करण्यासाठी काळजी नक्कीच घ्यावं लागते, कारण या ठिकाणी मस्ती चलत नाही, मस्ती ही नडते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे या किल्ल्यावरती आले तर काळजीपूर्वक या. आणि चढताना सुद्धा काळजी घ्यावी लागते आणि उतरणारा जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळे काळजी घेऊनच हा ट्रॅक करा. जेवढा सोपा आहे तेवढा
एवढा कठीण पण म्हणजे म्हणता येणार नाही, पण जर तुम्ही एकदम कॅज्युअली जर घेतला हा किल्ला तर नक्कीच जीवाला बेतू शकतो. त्याच्यामुळे काळजीपूर्वक हा ट्रॅक करा आणि तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुमच्या परिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. चला निघतो मी आता, बाय बाय.